श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर। त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी, सिरोस्की पैठणी, मुनिया पैठणी, आरीवर्क पैठणी, डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही होलसेल रेट मध्ये। त्याचबरोबर 1999 रुपयाच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व 4999 रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा। आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंतनगर, कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली। संपर्क 02341 299098, मोबाईल नंबर 817795 9004। विटा कारवे येथील पैलवान राहुल जाधव यांच्या खून प्रकरणातील 10 आरोपींना मोका। विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची मोठी कारवाई। खानापूर तालुक्यातील कारवे येथील राहुल गणपती जाधव या तरुणाच्या खुनातील 10 आरोपींना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मोका अंतर्गत कारवाई करण्याची मंजुरी दिली आहे। आगामी सण, उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून गुन्हेगारीचे कंबरडे पोलिसांनी मोडले आहे। 15 जानेवारी रोजी दारू पिण्याच्या कारणावरून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून 4 चाकी गाडीतच पैलवान राहुल जाधव यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता। या प्रकरणी टोळी प्रमुख नितीन पांडुरंग जाधव, प्रफुल्ल विनोद कांबळे, शंकर उर्फ दीपक पांडुरंग जाधव, रोहन रघुनाथ जाधव, संतोष मारुती हजारे, अमृतराज शहाजी माळी सर्वजण राहणार कारवे, तालुका खानापूर, गजानन गोपीनाथ शिंदे, माणिक संभाजी परीट दोघेही राहणार मंगरुळ, तालुका खानापूर, नयन रंगलाल धामी राहणार मंगलशेड बस्ती धनगडी नेपाळ, प्रतीक उर्फ बाबू श्रीकांत मोरे राहणार बांबोडे शिराळा अशी 10 जणांची नावे आहेत। तर या टोळीने स्वतःच्या उपजीविकेसाठी कोणताही समाजमान्य व्यवसाय न करता सन 2019 ते 2025 ते आज अखेर सतत गुन्ह्यांची मालिका सुरू ठेवली। टोळीचे वर्चस्व टिकवण्यासाठी संघटित गुन्हेगारी, दहशत, हिंसाचार कायम ठेवला, तर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घातक शस्त्र बाळगणे, शासकीय कामात अडथळा, अपहरण, गंभीर दुखापत करणे, हद्दपारीचा भंग करणे इत्यादी गंभीर गुन्हे दाखल असल्याने विटा पोलिसांकडून पोलीस अधीक्षकांना कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता। सदर प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडून विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना पाठविण्यात आला होता। सदर प्रस्तावाचे अवलोकन करून या प्रकरणाची सुनावणी घेऊन संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी मोक्काचा प्रस्ताव मंजूर करून वरील 10 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे व पुढील तपासासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांच्या कार्यालयातून देण्यात आलेली आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठेमहांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण, अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य, मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री। उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार, शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।